मित्रहो, आयुष्यात नको ते टाळून हवं तेच मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गंमत अशी आहे की जगातल्या एकाही व्यक्तीला असं वाटत नाही की आपलं वाटोळं व्हावं, आपण बर्बाद व्हावं, आपण कर्जबाजारी व्हावं। कुणी देवाकडे जाऊन नवस करत नाही की देवा माझी बर्बादी कर, पण तरीही बहुतेकांच्या वाट्याला जे जे आयुष्यात नको असतं तेच मिळत राहतं आणि जे हवं आहे ते चुकत जातं। तुम्हाला काय वाटतं, असं का होत असेल? मी गॅरी कास्परोव्हचं डीप थिंकिंग नावाचं पुस्तक वाचत होतो, जे डॉक्टर नितीन हांडे यांनी अनुवादित केलेलं आहे। त्यातलं एक वाक्य तुम्हाला शेअर करावंसं वाटलं। आपल्या ताकदीवर लक्ष केंद्रित केलं तर कामगिरी उंचावते, मात्र आपल्या कमकुवत बाबी सुधारणं हीच बाब यशाचं शिखर गाठण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करते। बघा, जेव्हा जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हा त्या अपयशाचं खापर आपण दुसऱ्या कुणावरती तरी फोडत असतो, पण आपण स्वतःमध्ये बदल करायला तयार नसतो। माझ्या अपयशाला ही व्यक्ती जबाबदार आहे, माझ्या अपयशाला हा नातेवाईक जबाबदार आहे, माझ्या अपयशाला माझा जोडीदार जबाबदार आहे, पण कधीही आपण त्या अपयशाच्या कारणांच्या मुळाशी जाऊन हे शोधत नाही किंवा त्या चुका दुरुस्त करत नाही। आणि त्या चुका दुरुस्त करण्यापासून आपल्याला रोखतं कोण, तर आपला कम्फर्ट झोन। लेखकाने पुढे लिहिलंय, तुम्ही खेळाडू असा अथवा अधिकारी किंवा मोठे उद्योजक असा, कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडणं हे रिस्कीच असतं, मात्र अशी जोखीम न घेणं जास्त धोकादायक असतं। म्हणून आयुष्यात हवं ते मिळवायचं असेल आणि नको ते टाळायचं असेल तर एकच सूत्र आहे, कम्फर्ट झोन सोडून काम करणं। तुम्हाला काय वाटतं, जरूर कळवा।